आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश चिटणीस पदावर आदिवासी समाजाचे झुंजार असे नेते माननीय रावसाहेब कुपलवाड सर यांची आज सर्वानुमते आम्ही निवड केलेली आहे। मागील 30 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नावर मराठवाड्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे। आदिवासी समाज, अन्यायग्रस्त आदिवासी समाज, मन्नेरवारलू समाज हा अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आज पुढे आलेला आहे आणि महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त मन्नेरवारलू समाजाचे प्रश्न मागील 25 ते 30 वर्षामध्ये आमचे आदरणीय रावसाहेब कुपलवाड साहेबांनी सोडवलेले आहेत। नेहमी ते निधड्या छातीने समोर येतात। समाजाच्या प्रश्नासाठी सर्व नेत्यांना, सर्व आमच्या जातीच्या नेत्यांना एकत्र करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि हा विखुरलेला समाज एका छताखाली आणण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आदिवासी मन्नेरवारलू महासंघाची स्थापना आणि त्याची प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व आहे। किनवटचा लढा जेव्हा आम्ही उभारला, किनवटला जेव्हा आम्ही आंदोलन केलं, त्याही काळामध्ये त्यांनी किनवटमधील प्रत्येक गावागावात स्वखर्चाने जाऊन त्या ठिकाणी मोर्चासाठी लोकांना आणण्याचं काम त्यांनी केलं होतं। जेव्हा अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी मोठी आणि महत्त्वाची भूमिका घेतली होती। 2016 मध्ये आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचे नाव जेव्हा आम्ही डिक्लेअर केलं होतं, त्याचा अनुमोदन सुद्धा रावसाहेब कुपलवाड सरांनी स्वतः व्यासपीठावर 25,000 लोकांच्या समोर केलं होतं। असं हे आमचं सर्वांचं आवडतं नेतृत्व आज आदरणीय शिवरामजी बोधगिरे साहेबांच्या टीममध्ये संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी महत्त्वाचं असं राज्याचं चिटणीसपद त्यांच्याकडे आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही शुभेच्छा देतो। आणि आज कोळी समाजाचे नेते माननीय सहाय्यक आयुक्त मोरे साहेब हे आज त्यांनी आणि कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते हेमलवाड सर हे दोन्हीही महान असे कोळी समाजाचे हस्ती, नेतृत्व आणि झुंजार अशी टोक हे आज रावसाहेब कुपलवाड सरांचा त्यांनी आज सत्कार करण्याचा हा प्रोग्राम आयोजित केला। त्यांचेही मी आभार मानतो। धन्यवाद।